धाडसी पीएसआय जंगले बनले देवदूत। वैनगंगा नदीत उडी मारणाऱ्याचा जीव वाचवला। भेंडाळा येथे रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान घडलेली एक हृदयस्पर्शी घटना आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरली। वैनगंगा नदीच्या पुलावरून एका अनोळखी इसमाने नदीत उडी घेताच पोलीस प्रशासनाने धाडसी पाऊल उचलून त्याचा जीव वाचविला। माननीय पोलीस अधीक्षक गोकुळराज, अभियान पथक प्रमुख आर रमेश, गडचिरोली प्राणहिता अपर पोलीस अधीक्षक कार्तिक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भेंडाळा येथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त लावण्यात आला होता। यावेळी अचानक एका अनोळखी व्यक्तीने नदीत उडी घेतल्याची माहिती मिळताच पीएसआय गणेश जंगले, विशाल नलावर, मानकर, पोलीस शिपाई चिडे, झाडे व कुडावले यांनी घटनास्थळी धाव घेतली। नदीकाठावर असलेल्या ढिवर समाजातील नागरिकांची मदत घेत पीएसआय जंगले आणि पोलीस शिपाई चिडे यांनी स्वतः डोंगा पाण्यात उतरवला आणि नदीच्या प्रचंड प्रवाहात जीवाची पर्वा न करता प्रवेश केला। त्यांना निलेश शेंडे व हरिदास मानकर यांचीही साथ मिळाली। नदीत उडी मारणारा इसम कालिदास आभारे हा प्रवाहात अडकून जीव वाचवण्यासाठी झुंज देत होता। एकदा हात पकडताना सुटला तरीही पीएसआय जंगले यांनी हार मानली नाही। त्यांनी डोंग्यातून पाठलाग करत शेवटी त्याला पकडून सुरक्षित किनाऱ्यावर आणले। या धाडसी कार्यवाहीमुळे कालिदास आभारे यांचा जीव वाचला। नागरिकांनी भावनावश होऊन पीएसआय गणेश जंगले यांना देवदूत म्हणून संबोधले। त्यांच्या पराक्रमामुळे संपूर्ण पोलीस दलाचा मान अभिमानाने उंचावला आहे।